नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे मिलिंद चौधरी हे युट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. बघा, जीवनात अनेक अडचणी येतात, त्यातून मार्ग काढत पुढे चालणं हेच आपलं काम आहे. एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो. एका गावात एक शेतकरी राहत होता, गरीब होता. शेतकऱ्याकडे छोटी जमीन होती, थोडी जमीन होती. त्या जमिनीत तो पीक करायचा, वाया जायचं, पीक करायचा, वाया जायचं. असं करता करता अनेक वर्ष निघून गेले, पण त्याला कुठेही यश मिळत नव्हतं. एक दिवस साधू बाबा आले, ते गावातून चालले होते. त्याला गावातून त्या शेतकऱ्याची व्यथा समजली. साधू बाबा तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याला एक छोटस बीज दिलं. बीज दिल्यानंतर त्यांना सांगितलं, हे जे बीज तुला दिलंय, हे जे बीज तुला दिलंय ते तेजस्वी आहे, आणि या बीजापासून तुला भविष्यात खूप मोठा लाभ होणार. शेतकरी हा उत्साही होता. शेतकऱ्याने ते छोटस बीज घेतलं आणि आपल्या जमिनीच्या एक कोपऱ्यात लावलं. साधू बाबांनी सांगितलं, याला फक्त पाणी घालीत राह, एक दिवस तुला यश नक्की येणार. त्याने ते बीज घेतलं आणि जमिनीच्या एका कोपऱ्याला लावल्यानंतर तो पाणी कंटिन्यू देत राहायचा त्या बीजाला. ऊन, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण होतो, त्याची काळजी घ्यायचा. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस, महिना, 4 महिने, 5 महिने, तरी बीज त्यातून अंकुर येईना. गावातील लोक त्याला हसू लागले. अरे काय वेळा झालास का, कशासाठी करतोय तू? तरी त्यानं त्याची जिद्द सोडली नाही. तो काम करत राहिला, पाणी देत राहिला, त्याचं संरक्षण करत राहिला. एक दिवस त्यातून हळूच अंकुर बाहेर आला, आणि अंकुर आल्यानंतर हळूहळू त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं. तेव्हा त्या शेतकऱ्याला समजलं की जे बीज दिलं होतं त्याची मुळं अगोदर जमिनीत रुतली, आणि त्यानंतर त्याचा वटवृक्ष झाला. तर मंडळी, या गोष्टीवरून आपण लक्षात घ्या, कुठलाही व्यवसाय, कुठलीही शेती किंवा कुठलंही काम करत असताना आपण ते टप्प्याटप्प्याने हळूहळू करा. यश हे तुम्हाला लगेच मिळणार नाही, किंवा रात्रोरात तुम्ही मोठं होऊ शकणार नाही. त्यामुळे कोणतंही काम करत राहा, सातत्य ठेवा. एक दिवस तुमचाच आहे, नक्कीच तुम्हाला यश मिळणार. त्यामुळे संयम, चिकाटी आणि मेहनत करायची तयारी हे नेहमीच आपल्याशी मनाशी ठाम करा, आणि काम करत राहा. यश तुमचंच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच गोष्टी घेऊन. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर जरूर करा. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.